नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 24 आणि 25 तारखेला कोर्स घेणार आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आज मार्केट खूप सुंदर होतं. कोणालाही तक्रारीला जागा मार्केटने ठेवली नाही. सुरुवातीला 800 पॉईंट मार्केटवर गेलं. तिथून मात्र मार्केट रिट्रेस झालं आणि मग 300 पॉईंटच्या जवळपास 300-350 पॉईंटच्या जवळपास आलं. 800वरनं ढासळत. आता हे मार्केट रेडमध्ये जात आहे का 200-250 पॉईंट तेजीत राहत आहे आणि असंच बंद होत आहे असं वाटत असताना जी तेजी सुरू झाली मार्केटमध्ये, ती तेजी सुरू झाल्यानंतर शॉर्ट कव्हरिंग झाली आणि मार्केट 24,500च्या वरती बंद झालं. पुन्हा एकदा सेन्सेक्स 80,000ला स्थिरावलं. त्यामुळे मार्केट 1200 पॉईंटच्या आसपास तेजीत राहिलं. म्हणजे सगळ्यांना खरेदी करायची खालच्या पॉईंटला संधी देऊन बाय ऑन डिप्स झाल्यावर मार्केट पुन्हा तेजीत गेलं. हे आजच्या मार्केटचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे मार्केट मजबूत आहे हे मार्केटने दाखवलं. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये महागाईचे आकडे कमी आले. आपल्याकडेही यावेळेला महागाईचे आकडे कमी आले आणि भारतातही IITचा डेटा वाढला. तसंच अमेरिकेमध्येही महागाईचे आकडे 3% पेक्षा कमी आले आणि रिटेल सेल्सचे आकडे वाढले. त्यामुळे जी एक मंदीची भीती होती ती नाहीशी झाली. येन कॅरी ट्रेडचं जे अनवाइंडिंग चालू होतं ते अनवाइंडिंग जवळजवळ पूर्ण झालं आणि ग्लोबल मार्केटचा सपोर्टही मिळाला आणि त्यामुळं आज मार्केटमध्ये तेजी आली. ज्याचा शेवट गोड ते सारंही गोड असं आपण म्हणतो. तर आज शुक्रवारी मार्केट तेजीत राहिल्यामुळे सगळ्या ट्रेडर्सची, इन्व्हेस्टर्सची सगळ्यांची काळजी काही प्रमाणात कमी झाली असावी. अगदी तुरळक अशा आज बातम्या होत्या, पण कुठल्याही बातमीचा मार्केटवर वाईट परिणाम होईल किंवा चांगला परिणाम होईल अशी कुठलीही बातमी नव्हती. आणि जे मेटलच्या बाबतीत कोर्टाने सांगितलं की राज्य सरकारं त्याच्यावर टॅक्स लावू शकतात, ते मार्केटने जवळजवळ कानाआड केलं आणि मेटलमध्ये सुद्धा आज तेजी झाली. आज इलेक्ट्रॉनिक मार्टमध्ये लार्ज ट्रेड झाला. अरविंदो फार्माच्या युजिया युनिट 3 याचं जे फॉर्म्युलेशन युनिट आहे त्यांना वॉर्निंग लेटर दिलं. सोन्याची मागणी कमी झाली आहे असं समजलं. महिंद्रा अँड महिंद्रानी थार 5 डोअरवाली 5 दरवाजे असलेली SUV लॉन्च केली. CDSLची रेकॉर्ड डेट 24 ऑगस्ट ही आहे. अंबुजा सिमेंटनी पेन्नार सिमेंटचं ॲक्विझिशन पूर्ण केलं. टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्री हे 500 रुपये प्रति शेअर या भावाने बायबॅक करणार आहेत. त्याच्यासाठी 130 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 2,88,889
एवढे शेअर बायबॅक केले जातील, म्हणजेच 1.26%. आणि याची रेकॉर्ड डेट आहे 27 ऑगस्ट. 130 कोटी रुपये या बायबॅकसाठी खर्च केले जाणार आहेत. येत्या आठवड्यात म्हणजे सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात ज्या ज्या शेअरचे एक्स डेट आहे, म्हणजे बोनससाठी एक्स डेट किंवा बायबॅकसाठी एक्स डेट किंवा डिव्हिडंडसाठी एक्स डेट हे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मयूर युनिक्वोटर्सची 23 ऑगस्ट ही एक्स डेट आहे. 5 लाख शेअर्स मयूर युनिक्वोटर्सवाले बायबॅक करणार आहेत. त्याने 800 रुपये प्रति शेअर या भावाने बायबॅक केला जाणार आहे आणि त्याच्यावर 40 कोटी रुपये खर्च केले जातील. दुसरा बायबॅक आहे सिम्फनीचा. सिम्फनीच्या बायबॅकची एक्स डेट आहे 21 ऑगस्ट. 2500 रुपये प्रति शेअर भावाने बायबॅक केलं जाणार आहे. 2,85,600 एवढे शेअर्स बायबॅक केले जातील आणि 71.40 कोटी शेअर्स 71.40 कोटी एवढा खर्च केला जाईल. AIA इंजिनिअरिंग हे सगळे टेंडर रूट बायबॅक आहेत. 5,000 रुपये प्रति शेअरनी बायबॅक केले जातील. 20 ऑगस्ट एक्स डेट आहे. 10 लाख शेअर बायबॅक केले जातील आणि 500 कोटी रुपये यासाठी खर्च केला जाणार आहे. चमनलाल सेठिया याची ही बायबॅक आहे. 19 ऑगस्ट एक्स डेट आहे. 300 रुपये प्रति शेअर दराने बायबॅक केला जाणार आहे. 20,07,930 एवढे शेअर्स बायबॅक केले जातील आणि 60.24 कोटी रुपये बायबॅकसाठी खर्च केले जातील. CDSL याच्या बोनससाठी एक्स डेट 23 ऑगस्ट ही आहे. एक्स डेट आहे 23 ऑगस्ट. रेकॉर्ड डेट 24 ऑगस्ट. एका शेअरला 1 शेअर बोनस मिळेल. आज CDSLचा शेअर त्यामुळे चांगलाच तेजीत होता. रिलायन्स इंडस्ट्री हिची एक्स डेट डिव्हिडंडसाठी 19 ऑगस्ट ही आहे आणि 10 रुपये एवढा डिव्हिडंड रिलायन्स इंडस्ट्री देणार आहे. आता आपण बायबॅक म्हणजे काय, तर लोकांकडे असणारे शेअर कंपनीचे प्रमोटर्स खरेदी करतात. मार्केटमध्ये जो भाव असतो त्यापेक्षा जास्त भावाने हे शेअर खरेदी केले जातात. त्यामुळे प्रमोटरचा स्टेक वाढतो आणि बायबॅक केल्यामुळे जे रेशोज असतात ते रेशोजसुद्धा सुधारतात. त्यामुळं बायबॅक झाल्यानंतर शेअरचा भाव वाढायला मदत होते. हा बायबॅक 2 प्रकारचा असतो. एक मार्केट बायबॅक आणि एक टेंडर रूट बायबॅक. मार्केट बायबॅकमध्ये तुम्हाला भाव सांगितला जातो, त्या भावापर्यंत ओपन मार्केटमधून प्रमोटर्स शेअर खरेदी करतात. त्यामुळे व्यक्तिशः तुम्हाला फायदा होत नाही. मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला मार्केट पडेल
त्याने ठरवलेल्या मुदतीमध्ये आणि ठरवलेल्या प्राईसच्या आत मार्केट पडेल तेव्हा ते शेअर्स बायबॅक करतात, मार्केटमधून खरेदी करतात आणि जेवढी रक्कम खर्च करणार असं सांगितलेलं असतं तेवढी रक्कम खर्च करून मार्केटमधून खरेदी करतात. त्यामुळे त्याचा रेशो वगैरे काहीही सांगितला जात नाही. किती शेअर तुमच्याकडे असतील तर किती शेअर बायबॅक केले जातील असंही काही जाहीर केलं जात नाही. याला मार्केट बायबॅक म्हणतात. आणि जेव्हा तुम्हाला बायबॅकसाठीचा फॉर्म भरून द्यायचा असतो, तुमचे शेअर्स डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप भरून जिथे डीमॅट अकाउंट असेल तिथे द्यायचे असतात, त्याला टेंडर रूट बायबॅक असं म्हणतात. मी बायबॅकविषयीची माहिती मार्केटच्या श्री गणेशामध्ये पण दिली आहे, माझ्या ब्लॉगमध्ये पण दिली आहे, ती तुम्ही माहिती पाहू शकता. मी एक मार्केटचा किस्से मार्केटचे हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, तिथे साईट पण दिलेली आहे. pothi.com वरून हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येईल. मी क्लास घेत असताना मला बऱ्याच वेळेला विचारलं जायचं, तुमचा काही गोंधळ नाही का झाला, तुमची काही फजिती नाही का झाली, तुम्हाला डिव्हिडंड मिळालाच नाही किंवा IPOचा फॉर्म भरलाय, शेअर्स मिळाले नाही, तुमचे पैसे अडकून पडलेत, तुम्ही पैसे भरलेत पण शेअर मिळाले नाही. असं काही घडलं नाही का तुमच्या एवढ्या 25 वर्षामध्ये? तर मी विचार केला, बऱ्याच गोष्टी घडल्या. तर त्या गोष्टी घडल्यानंतर त्याच्यासाठी मी काय उपाययोजना केली, कसे काय उपाय करता येतात, किंवा काही लोकांना काय करणार पण नशिबाने दृष्टी नसते, तर ते लोकही फार सुंदररित्या मार्केट करतात, तर ते लोक मार्केट करण्यासाठी काय करतात हे मी त्या पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे. ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये पाहावं आणि हवं असल्यास, तुम्हाला इंटरेस्ट असल्यास प्रत्येक गोष्ट कशी करायची त्याची उपाययोजना मी त्या पुस्तकात दिली आहे. तर तुम्हाला नक्कीच ते पुस्तक वाचायलाही आवडेल. म्हणजे त्याच्याच कथा त्या पुस्तकात आहेत. जवळजवळ 27 कथांचा समावेश त्या पुस्तकात मी केला आहे. तर ते पुस्तक नक्कीच वाचनीय पण होईल आणि तुम्हाला त्या पुस्तकाचा काही अडचण जर आली मार्केटमध्ये तर वापरता पण येईल. उपाययोजना पण तिथे बघून तुम्हाला करता येऊ शकतील. बघा उपयोग होतोय का तुम्हाला. आता आपली भेट होईल सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.